हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 30 दिवसाची रिव्हिजन सिरीज बघतो आहोत आणि या 30 दिवसाचे नियोजन 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट या पद्धतीने आपण त्या सब्जेक्ट अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते टॉपिक आपण प्रश्नांच्या माध्यमातून या ठिकाणी रिवाइज करतो आहोत. या आधीच्या आठवड्यात अर्थात फर्स्ट वीकमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक होते ते आपण अभ्यासलेले आहेत. आता सध्या आपण सेकंड आठवड्यामध्ये अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत 4 लेक्चर या अर्थशास्त्र अंतर्गत आपण अपलोड केलेलं आहे. ओके, सो ते मागचे व्हिडिओ तुम्ही बघा, त्याचं नक्कीच बेनिफिट येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे. सो या ठिकाणी आपण डे 12 अर्थात 12व्या दिवशी जे काही अर्थशास्त्र या अंतर्गत शाश्वत विकास आणि सार्वजनिक धोरण या टॉपिक अंतर्गत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण त्या प्रश्नांच्या माध्यमातून हे टॉपिक रिवाइज करणार आहोत. ओके, सो थेट लेक्चरला सुरू करूयात. आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच शाश्वत विकासासंदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, निसर्गाकडे मानवाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी साधन संपत्ती आहे, परंतु मानवाचे जे काही हाव आहे ती भागवण्यासाठी नाही, अशा पद्धतीचे जे काही विधान आहे ते कोणी केलेलं आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सुंदरलाल बहुगुणा, महात्मा गांधी, ग्रेटा थनबर्ग, इंदिरा गांधी. ओके, सो कोणत्या व्यक्तीने या प्रकारचे जे काही स्टेटमेंट आहे ते केलेलं आहे. या ठिकाणी स्टेट बोर्डमध्ये ट्वेल्थच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलं होतं. सो त्या ठिकाणी आपल्याला निसर्गामध्ये मानवाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी साधन संपत्ती आहे, परंतु त्यांचं जे काही हाव आहे मानवाची ती भागवण्यासाठी नाही, अशा पद्धतीचे स्टेटमेंट महात्मा गांधीजी यांनी केलेलं आहे. ओके, आणि त्यावरून प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. ओके, सो थोडक्यात इंग्लिशमध्ये देखील एव्हरी अर्थ प्रोव्हाइड इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड्स. ओके, ज्या मानवाला गरजेच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जे काही निसर्ग आहे ते आपल्याला साधन संपत्ती पुरवत असतो, मात्र जे काही त्यांचे हाव आहे मानवाचे जे ग्रीड आहे, ओके, लालच, ते पूर्ण करण्यासाठी निसर्ग देखील अपुरे पडतो आहे, अशा पद्धतीचे स्टेटमेंट महात्मा गांधीजी यांनी केलेलं होतं. ओके, एकंदरीतच शाश्वत विकासासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता शाश्वत विकासाची जी काही एकंदरीतच जे उगम आहे की शाश्वत विकास म्हणजे काय, तर शाश्वत विकास कशा पद्धतीने जी काही संकल्पना आहे ती उदयास आली. सो याचं जे काही मूळ आहे ते एकंदरीतच युरोपमध्ये 17व्या आणि 18व्या शतकामध्ये दिसून येतो. विशेषतः जे काही इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालेले होते आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जे कच्चा माल होता, तर कच्चा माल हे नैसर्गिकरित्या प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाकूड तोड असेल किंवा अन्य नैसर्गिक साधन संपत्तीचा स्रोत जो होता तर ते संपवण्यामागे किंवा मानवाच्या हस्तक्षेपामुळे ते जे काही साधन संपत्ती होते ते हळूहळू कमी होऊ लागले. ओके, आणि म्हणूनच आणि एकंदरीतच जे काही या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पोल्युशनचे प्रमाण देखील आपल्याला वाढताना दिसून आलेले होते आणि म्हणूनच त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी म्हणून एक अशी परिषद असावी किंवा अशी संकल्पना जन्माला यायला हवी यासाठी म्हणून जे काही प्रयत्न केले गेलेले होते आणि त्याच्यातूनच हे जे काही शाश्वत विकास हे ध्येय किंवा शाश्वत विकास जे आपण अभ्यासतो त्याचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो. ओके, सो सर्वप्रथम जॉन एल्विन नावाचे जे काही इंग्लंडमधील जे लाकूड संसाधनांच्या रासाबद्दल जे रिसर्च करत होते तर त्यांनी 1962च्या सिल्वा निबंधामध्ये असा युक्तिवाद केला की नैसर्गिक संसाधनांचे जे काही विनाशकारी अतिशोषण जे जमीनदार वर्ग किंवा जमीन मालक करत आहेत, तर त्यांनी प्रत्येक जमीनदाराने झाडांची पेरणी किंवा झाडांची लागवड करणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे, अशा पद्धतीने त्यांच्या शोध निबंधामध्ये त्यांनी मांडलेलं होतं. ओके, 1962 मध्ये रेचल कार्सन या संशोधकाने सायलेंट स्प्रिंग या पुस्तकावर जे काही पर्यावरण चळवळीने आणि आर्थिक विकास तसेच पर्यावरण ऱ्हास यांच्याकडे संबंधावर लक्ष वेधलेले होते. ओके, लक्षात ठेवा, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, रेचल कार्सन यांचं सायलेंट स्प्रिंग. ओके, त्याचप्रमाणे जे काही केनेथ बोल्डिंग होते त्यांनी 1966 मध्ये द इकॉनॉमिक्स ऑफ द कमिंग स्पेसशिप्स अर्थ या नावाखाली जे काही निबंध लिहिलेले होते तर त्याच्यामध्ये मर्यादित संसाधनांसह पर्यावरणीय व्यवस्थेशी जुळून जी काही आर्थिक क्रियाकलाप आहे किंवा आर्थिक जी प्रक्रिया आहे ती राबवायला हवी किंवा आर्थिक व्यवस्थापन करायला हवी, अशा पद्धतीची जी काही शिफारस आहे तर त्यांनी त्या पुस्तकातून केलेलं होतं. ओके, सो केनेथ बोल्डिंग यांचं द इकॉनॉमिक्स ऑफ द कमिंग स्पेसशिप्स अर्थ. नंतर 1968 मध्ये गॅरेट हॉर्डिन
यांनी ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स या पुस्तकामध्ये शाश्वत विकासासंदर्भाने किंवा पर्यावरणाचे जे काही हानी संदर्भाने महत्वाचे जे काही लेख आहेत तर त्यांनी लिहिलेले होते. ओके, सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील योग्य विधाने ओळखा. स्टॉकहोम परिषदेनुसार शाश्वत विकासावरील पहिला आयोग 1983 मध्ये ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाले. ब स्टेटमेंट आहे, 1987 मध्ये त्यांनी सादर केलेल्या आमचे भविष्य आमचे सामान्य भविष्य या अहवालात शाश्वत विकास ही संज्ञा पहिल्यांदा वापरले. सो आपल्याला या दोन विधानांपैकी कुठलं विधान योग्य आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. ओके, सो मानवी पर्यावरणीय परिषद, ज्याला ह्युमन एन्व्हायरमेंट कॉन्फरन्स किंवा मानवी पर्यावरण परिषद म्हटला जातो. सो स्वीडनची राजधानी जी काही स्टॉकहोम आहे तर त्या ठिकाणी 1972 मध्ये ही परिषद भरलेली होती आणि यामध्ये पर्यावरण बदलाच्या संदर्भाने चर्चा करण्यासाठी म्हणून एकंदरीत परिषद भरवण्यात आलेली होती. आर्थिक वाढ होत असताना जे काही मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरण व नैसर्गिक स्रोतांचा जो ऱ्हास आहे तो थांबवणे, तसेच सामाजिक व आर्थिक विकासावर असलेला परिणाम यासाठी चौकशी व्हावी किंवा त्याच्या अध्ययनासाठी म्हणून ग्रो हॉर्लेम ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली 1983 मध्ये ब्रुटलँड आयोग स्थापन करण्यात आला. ओके, सो अध्यक्षांच्या नावावरूनच हे या आयोगाला ओळखले जातो. 1983 मध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आली. आता या आयोगाने 1987 मध्ये अवर कॉमन फ्युचर, ज्याला या ठिकाणी आमचे सामान्य भविष्य अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. सो अवर कॉमन फ्युचर या नावाने त्यांनी जो काही अहवाल दिलेला होता तर त्यामध्ये सर्वप्रथम जी काही शाश्वत विकासाची संकल्पना आहे किंवा संज्ञा आहे, सो या शाश्वत विकासाची जी काही टर्म्स आहेत तर त्यांनी वापरलेली होती आणि शाश्वत विकासाची व्याख्या करताना त्यांनी म्हटलेलं होतं की भविष्यातील पिढ्यांचा स्वतःच्या गरजा भागवण्याची जी काही क्षमता आहे तर त्याच्याशी कुठलाही तडजोड न करता सध्याच्या पिढीची गरजा पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास होय, अशा पद्धतीने त्यांनी व्याख्या केलेली होती. थोडक्यात काय तर जे काही भविष्यासाठी वाढून ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत, साधन संपत्ती आहेत, तर आताची पिढी आणि नंतरची पिढी तर त्या पिढी नंतरच्या पिढीला देखील साधन संपत्तीचा योग्य तो वापर, योग्य तो उपभोग घेता येईल अशा पद्धतीने सध्याच अर्थात आताच्या पिढीने जी काही संसाधनं आहेत तर त्याचा वापर करायला पाहिजे किंवा कार्यक्षम वापर करायला पाहिजे. अशा पद्धतीचा विकास म्हणजे शाश्वत विकास होय, अशा पद्धतीने त्यांनी आपल्या अहवालामध्ये स्पष्ट केलेलं होतं. ओके, आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीने शाश्वत विकासाची जी काही व्याख्या आहे तर या अवर कॉमन फ्युचर या ग्रुप हॉर्लेम ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ब्रुटलँड आयोगाने केलेलं होतं. ओके, सो आता प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नात दिलेला आहे, स्टॉकहोम परिषदेनुसार शाश्वत विकासावरील पहिला आयोग 1983 मध्ये ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाले. ब 1987 मध्ये त्यांनी सादर केलेले आमचे सामान्य भविष्य या अहवालात शाश्वत विकास ही संज्ञा पहिल्यांदा वापरले. सो या ठिकाणी दोन्ही पर्याय योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही योग्य. ओके, अशा पद्धतीने या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सहस्त्रक विकास ध्येय अर्थात MDGs, ज्याला इंग्लिशमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स अशा पद्धतीने म्हटलं जातो. सो त्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. सप्टेंबर 2000 मध्ये वॉशिंग्टन DC या ठिकाणी सहस्त्र विकास परिषदेत हे ध्येय स्वीकारले. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट, यात 8 ध्येय, 21 लक्ष्य आणि 60 निर्देशके होते आणि क स्टेटमेंट आहे 2015 पर्यंत हे जे काही ध्येय आहे ते पूर्ण करायचे होते. सो आपल्याला योग्य जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी शोधायचं आहे की शाश्वत विकासाच्या ध्येय संदर्भाने कुठलंच विधान योग्य आहे. ओके, आता सप्टेंबर 2000 मध्ये 6 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या दरम्यान अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात 21व्या शतकामध्ये जे काही विकासात्मक संयुक्त राष्ट्राची जी भूमिका आहे तर त्यावर चर्चा करण्यासाठी म्हणून एक शतकोत्तर परिषद भरवण्यात आलेली होती, ज्याला मिलेनियम कॉन्फरन्स म्हटलं जातो. आणि या ठिकाणी या परिषदेत 8 शतकोत्तर ध्येय, ज्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हटलं गेलेलं आहे, सो ते स्वीकारण्यात आले. ओके, सो MDGचा स्वीकार या परिषदेत करण्यात आलेला आहे आणि ही जी काही ध्येय होती MDG ते 2015 पर्यंत अचीव करायचे होते. ओके, सो त्याला सहस्त्र शताब्दी किंवा सहस्त्र विकास ध्येय किंवा लक्ष्य देखील म्हटलं जातो. ओके, यामध्ये 8 ध्येय, 21 लक्ष्य आणि 60 निर्देशकांचा समावेश आहे. सो या 8 ध्येय, 21 लक्ष्य आणि 60 निर्देशकांपैकी भारताने, ओके, सो हे लक्षात ठेवा, STI मुख्य परीक्षा या आधीच्या परीक्षेमध्ये हे विचारण्यात आलेलं आहे. ओके, 8 ध्येय, 21 लक्ष्य आणि 35 निर्देशके. सो याचा वापर भारताने किंवा या निर्देशकांचा किंवा एकंदरीत त्या ध्येयाचा स्वीकार भारताने केलेला आहे. ओके,
सो अशा पद्धतीने सहस्त्र विकास ध्येया संदर्भात या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, ज्यामध्ये पहिला ध्येय होता गरिबी कमी करणे किंवा एकंदरीतच जे गरिबीचे उच्चाटन करणे आणि भूकमारीचे प्रमाण कमी करणे. त्यानंतर आहे अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, सार्वत्रिक जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते अचीव करणे. प्रमोट जेंडर इक्वॅलिटी, जे काही लैंगिक समानता आहे ते प्रस्थापित करणे आणि महिलांच्या जे काही सक्षमीकरणासाठी योग्य ते पावले उचलणे. बाल मृत्यूदराचे प्रमाण कमी करणे. त्यानंतर आहे माता आरोग्यात सुधारणा करणे. HIV एड्स सारख्या जे आजार आहेत, मलेरिया किंवा अदर जे काही आजार आहेत तर त्यापासून जे काही रोग पसरत चाललेला आहे तर त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी उपाययोजनात्मक जे कार्य आहे ते त्यासाठी प्रयत्नरत राहणे. त्यानंतर आहे पर्यावरणीय दृष्ट्या किंवा पर्यावरणीय शाश्वत दृष्ट्या जे काही विकास आहे ते घडवून आणणे आणि जागतिक भागीदारी या विकासासाठी अर्थात या सहस्त्र विकास ध्येय प्राप्त करण्यासाठी जी काही जागतिक भागीदारी आहे ते निश्चितपणे एन्शोर करणे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी 8 ध्येय किंवा 8 लक्ष्य स्वीकारण्यात आलेले होते. ओके, सो हे पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, सो लक्षात ठेवा 8 ध्येय, 21 लक्ष आणि 60 निर्देशक आहेत. त्यापैकी भारताने 8 ध्येय, 21 लक्ष आणि 35 निर्देशकांचा स्वीकार केलेला होता. आता प्रश्नात या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की सप्टेंबर 2000 मध्ये वॉशिंग्टन DC या ठिकाणी सहस्त्र विकास परिषदेत हे ध्येय स्वीकारले. सो या ठिकाणी वॉशिंग्टन DC आहे का, तर नाही. आपण न्यूयॉर्क येथे या परिषदेमध्ये MDG चा स्वीकार केलेला होता, त्यामुळे अ स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट, यात 8 ध्येय, 21 लक्ष आणि 60 निर्देशके. सो 8 ध्येय, 21 लक्ष आणि 60 निर्देशकांचा समावेश आहे, त्यामुळे ब या ठिकाणी योग्य असणार आहे. क स्टेटमेंट आहे ही ध्येय 2015 पर्यंत पूर्ण करायची होती. सो क या ठिकाणी योग्य आहे. सो ब आणि क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ब्लू प्रिंट फॉर अ ग्रीन इकॉनॉमी हे पुस्तक कोणत्या तज्ञांनी लिहिलेलं आहे असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डेव्हिड पियर, एडवर्ड बार्बियर, अनिल मार्कंडे. त्यानंतर आहे डेव्हिड पियर, प्राध्यापक पिगू अमर्त्य सेन, रचेल कार्लसन. डेव्हिड पियर, अनिल मार्कंडे, डेव्हिड पियर, रचेल कार्लसन आणि एडवर्ड बार्बियर. सो ही जी काही रिओ 20+ परिषद झालेली होती. सो सर्वात आधी रिओ परिषद कधी झाली होती तर 1992 मध्ये रिओ दी जानेरो या ठिकाणी अर्थ समिट, ज्याला वसुंधरा परिषद देखील म्हटला जातो, अर्थ समिट मध्ये एकंदरीतच जे काही पर्यावरण प्रदूषक ज्या गोष्टी आहेत तर त्याला आळा घालण्यासाठी म्हणून ही अर्थ समिट झाली होती आणि त्यामध्ये शाश्वत विकासाच्या काही ध्येय धोरणांचा स्वीकार करण्यात आलेला होता. त्यानंतर 20 वर्षांनी रिओ 20 परिषद ही आयोजित करण्यात आली, त्याच ठिकाणी रिओ दी जानेरो या ठिकाणी. ओके, सो त्याला रिओ 20 परिषद म्हटलं गेलेलं आहे. साधारणतः 20 वर्षानंतर 2012 मध्ये ही रिओ परिषद आणि यामध्ये शाश्वत विकासावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषद, ज्याला रिओ+20 परिषद म्हटले जाते, तो शाश्वत विकासाच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट आणि व्यावहारिक दस्तावेज किंवा पावले उचलण्यासाठी आणि दस्तावेज तयार करण्यासाठी म्हणून जी काही परिषद आहे ती झालेली होती. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन इकॉनॉमी या संकल्पनेकडे सर्व जे काही देश आहेत, विकसित देश, विकसनशील देश, तर त्यांचे लक्ष लागलेले होते. आणि याच काळामध्ये डेव्हिड पियर, एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्कंडे यांनी ब्लू प्रिंट फॉर अ ग्रीन इकॉनॉमी या नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये ग्रीन इकॉनॉमी संदर्भात किंवा जी काही हरित अर्थव्यवस्था आहे तर त्याचे महत्त्व त्यांनी या पुस्तकामध्ये अधोरेखित केलेलं होतं. ओके, सो तेच या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं की ब्लू प्रिंट फॉर ग्रीन इकॉनॉमी. ओके, ब्लू प्रिंट फॉर ग्रीन इकॉनॉमी डेव्हिड पियर, एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्कंडे यांनी लिहिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं सो आपल्याला डेव्हिड पियर, त्यानंतर आहे एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्कंडे, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता या ठिकाणी या पुस्तकाचं जे काही कव्हर पेज आहे ते दिलेलं आहे. ओके, डेव्हिड पियर्स, एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्कंडे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट इन द थर्ड वर्ल्ड. ओके, सो हे नाव देखील लक्षात ठेवू शकता. बाय द ऑथर ऑफ ब्लू प्रिंट फॉर अ ग्रीन इकॉनॉमी. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी हे दिलेलं आहे. आता यामध्ये जे रिओ 20+ परिषद झालेली होती तर त्याचा जो काही निकाल आहे, तर निकाल अर्थात जो काही अहवाल आहे तर त्यामध्ये द फ्युचर वी वॉन्ट, ओके, आम्हाला हवे असलेले भविष्य, अशा पद्धतीने या नावाचा अहवाल त्या रिओ 20 परिषदेतून देण्यात आलेला होता. आणि यामध्ये दीर्घकालीन विकासासाठी तसेच लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी हरित अर्थव्यवस्था कशी उभारावी त्या संदर्भात चर्चा झालेली होती. तसेच या दीर्घकालीन विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य कसे सुधारावे त्यासाठी चर्चा झालेली होती. ओके,
सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे परत रिओ परिषदेसंदर्भात या ठिकाणी योग्य विधाने ओळखा किंवा योग्य विधानांचा विचार करा. अ. रिओ परिषद रिओ 20 परिषद शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्वाचे होते. ब आहे यात आम्हाला हवे असलेले भविष्य द फ्युचर वी वॉन्ट हे दस्तऐवज तयार करण्यात आले. त्यानंतर क स्टेटमेंट आहे मुख्य भर हा हरित अर्थव्यवस्थेवर होता. ओके, सो मागच्या स्लाइडमध्येच हे आपण बघितलेलं आहे. ओके, याच्यामध्ये शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर महत्वाचा भर होता, त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि या रिओ 20+ परिषदेलाच अनुसरून 2015 मध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी शाश्वत विकास परिषद भरवण्यात आलेली होती आणि त्यामध्ये SDGs अर्थात शाश्वत विकास ध्येय स्वीकारण्यात आलेले होते, जे आपल्याला 2030 पर्यंत पूर्ण करायचे आहेत. ओके, सो ते देखील आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. सो रिओ 20 परिषद याच्यामध्ये शाश्वत विकास आणि ग्रीन इकॉनॉमी हे दोन मुख्य विषय होते. ओके, सो ब्लू प्रिंट फॉर ग्रीन इकॉनॉमी पुस्तक मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, सो भविष्य आम्हाला हवे आहे किंवा आम्हाला हवे असणारे भविष्य या नावानं या रिओ 20 परिषदेनंतर जे काही अहवाल तयार करण्यात आले होते, सो त्याला या नावाचं जे काही थीम आहे ते देण्यात आलेले होते. 2012च्या रिओ 20+ परिषदेला अनुसरून 2015 मध्ये शाश्वत विकासावरील 3 दिवसीय शिखर परिषद कुठं न्यूयॉर्क या ठिकाणी भरलेली होती आणि त्यामध्ये 150हून अधिक जे काही देश आहेत तर त्यामध्ये सामील झालेले होते आणि यामध्ये एक नवीन एजेंडाला औपचारिकपणे मान्यता दिली, ज्याला SDG किंवा शाश्वत विकास ध्येय आपण म्हणत असतो. ओके, सो शाश्वत विकास ध्येय, सो अशा पद्धतीने जे शाश्वत विकास ध्येय आहे ते या रिओ 20 परिषदेला अनुसरून तयार करण्यात आलेले आहे. अ स्टेटमेंट आहे रिओ 20 परिषदेत शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्वाचे होते का, तर नक्कीच बरोबर आहे. यात आम्हाला हवे असलेले भविष्य द फ्युचर वी वॉन्ट हे दस्तऐवज तयार करण्यात आले, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर आहे क स्टेटमेंट मुख्य भर हा हरित अर्थव्यवस्थेवर होता, सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अ ब क तीनही पर्याय या ठिकाणी योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 वरील सर्व योग्य हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पब्लिक पॉलिसी संदर्भात अर्थात सार्वजनिक जे काही धोरण आहे त्यामध्ये राष्ट्रीय बाल धोरण संदर्भाने या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, राष्ट्रीय बाल धोरण संदर्भात योग्य विधाने ओळखा. अ. पहिले राष्ट्रीय बाल धोरण 1974 मध्ये स्वीकारण्यात आले. त्यानंतर ब आहे 2013 मध्ये त्यात सुधारणा करून नवे राष्ट्रीय बाल धोरण जाहीर करण्यात आले. आणि क स्टेटमेंट आहे 18 वर्षाखालील प्रत्येक व्यक्तीला बालक म्हणून मान्यता देण्यात आली. ओके, सो राष्ट्रीय बाल धोरण संदर्भात या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी राष्ट्रीय बाल धोरण अर्थात नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन 1974 मध्ये पहिले राष्ट्रीय बाल धोरण स्वीकारण्यात आलेले होते. त्यामध्ये 2013 मध्ये सुधारणा करून त्या जागी नवे धोरण आणण्यात आले. ओके, आता नवे राष्ट्रीय बाल धोरण 2013 नुसार काही उद्दिष्टे किंवा काही जे तरतूद आहे ते ठरवण्यात बालकांच्या विकासासाठी किंवा लहान मुलांच्या विकासासाठी म्हणून काही ध्येय धोरणे ठरवण्यात येतात. ओके, देशातील सर्व बालकांच्या हक्कांच्या पूर्ततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार या नव्या धोरणाअंतर्गत करण्यात आला. यामध्ये 18 वर्षाखालील प्रत्येक व्यक्तीला बालक म्हणून मान्यता देण्यात आली, हे देखील लक्षात ठेवा. आता यामध्ये कोणत्या गोष्टींचा किंवा कोणत्या घटकांचा समावेश होता, तर राष्ट्रीय राज्य स्थानिक सरकारांनी मुलांवर परिणाम करणाऱ्या ज्या काही कृती आहेत किंवा उपक्रमांमध्ये त्यांचा आदरपूर्वक समावेश केला पाहिजे अशी 12 प्रकारची मार्गदर्शक तत्वे या धोरणात नमूद करण्यात आलेली होती. प्रत्येक मुलाला सार्वत्रिक अविभाज्य आणि अविभाज्य मानवी हक्क प्राप्त करून देणे, मुलांचे अधिकार परस्पर संबंधित आणि परस्परावलंबी आहेत किंवा नाही हे सुनिश्चित करणे, प्रत्येक मुलाला जगण्याचा, विकासाचा, शिक्षणाचा, त्यानंतर संरक्षणाचा आणि सहभागाचा अधिकार मिळतो आहे किंवा नाही हे देखील पडताळून पाहण्याची जी जबाबदारी आहे ती राज्य सरकारांवर, स्थानिक सरकारांवर आणि केंद्र सरकारांवर देण्यात आलेली होती. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. मुलांच्या मानसिक, भावनिक आणि संज्ञानात्मक तसेच सामाजिक व सांस्कृतिक विकासाकडे समग्रपणे लक्ष द्यायला हवे हे देखील यामध्ये ठरवण्यात आलेले होते. ओके, आता या अंतर्गत किंवा या धोरणाअंतर्गत एक राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्यात आलेली होती, ज्याची अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून राष्ट्रीय समन्वयक आणि कृती गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रीय बाल धोरण संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले होते. सो पहिले राष्ट्रीय बाल धोरण 1974 मध्ये जाहीर झाले का, सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे पहिले बाल धोरण 1974, त्यामुळे अ स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर ब आहे 2013 मध्ये त्यात सुधारणा करून नवीन राष्ट्रीय बाल धोरण जाहीर झाले. सो नवे राष्ट्रीय बाल धोरण 2013 मध्ये जाहीर झाले.
हे देखील बरोबर असणार आहे. त्यानंतर क स्टेटमेंट आहे 18 वर्षाखालील प्रत्येक व्यक्तीला बालक म्हणून मान्यता देण्यात आली. ओके, सो 18 वर्षाखालील प्रत्येक व्यक्तीला बालक म्हणून मान्यता देण्यात आली. हे या धोरणाअंतर्गत निश्चित करण्यात आलेले होते. ओके, सो अशा पद्धतीने अ, ब, क अर्थात तीनही पर्याय या ठिकाणी आपल्याला योग्य दिसून येतो आणि आपल्याला प्रश्नात योग्य विचारलेला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये अ, ब, क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने नॅशनल चाइल्ड पॉलिसी किंवा नॅशनल चिल्ड्रन पॉलिसी संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे अतिशय आवडीचा आयोगाचा टॉपिक. ओके, लोकसंख्या धोरण. मुलींचे विवाहाचे वय 18 वर्षे तर मुलांचे विवाहाचे किमान वय 21 वर्षे कायद्याने करावा अशी तरतूद कोणत्या लोकसंख्या धोरणात ठरवण्यात आले होते, असा एकंदरीत प्रश्न आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1986, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1998, त्यानंतर आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. ओके, सो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे याच्यामध्ये सुरुवातीला पहिली जी काही लोकसंख्या धोरण जारी झालेले होते ती 1976 मध्ये पहिले लोकसंख्या धोरण जारी झालेले होते, ज्यामध्ये यात मुलींचे विवाहाचे किमान वय 18 तर मुलांचे विवाहाचे किमान वय 21 कायद्याने ठरवण्यात आले. ओके, आणि त्यानंतर परत दुसरे जे काही राष्ट्रीय धोरण आहे ते 2000 मध्ये जाहीर करण्यात आलेले होते. सो सर्वात आधी 1976 मध्ये पहिल्या धोरणानुसार किंवा पहिल्या लोकसंख्या धोरणानुसार विवाहाचे जे वय आहे किमान वय ते 18 वर्षे मुलींसाठी आणि किमान वय मुलांसाठी 21 वर्षे अशा कायद्याने तयार करावी किंवा कायद्याद्वारे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी जी काही तरतूद आहे ते पहिल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 मध्ये तयार करण्यात आलेले होते. ओके, सो या ठिकाणी विचारलेलं आहे की कुठल्या लोकसंख्या धोरणामध्ये हे ठरवण्यात आलेले होते. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 मध्ये स्वीकारण्यात आलेलं होतं. त्यानंतर दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जारी झालेले होते 2000 मध्ये. त्यामध्ये काही महत्वाची जी काही तातडीची, त्यानंतर मध्यम मुदतीची आणि दीर्घकालीन असे 3 प्रकारचे उद्दिष्ट यामध्ये नमूद करण्यात आलेले होते. ज्यामध्ये तातडीचे उद्दिष्टांमध्ये संतती नियम असेल किंवा आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये विकास घडवून आणणे किंवा कर्मचारी जे आरोग्य कर्मचारी आहेत तर त्यांना त्यांच्या अपूर्ण गरजा पूर्ण करण्यासंदर्भात आणि मूलभूत पुनरुत्पादक जे काही बेसिक किंवा फंडामेंटल रिप्रोडक्शन संदर्भाने जे काही सवलती आहेत ते राष्ट्रीय कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहन देण्याचे जे काही कार्य आहे ते या तातडीच्या उद्दिष्टामध्ये स्वीकारण्यात आलेले होते. मध्यम मुदतीच्या उद्दिष्टांमध्ये 2010 पर्यंत जे काही टोटल फर्टिलिटी रेट आहे ते बदलण्यासाठी जे काही तरतूद आहे ती करण्यात आलेली होती आणि दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या धोरण करणे हे या दीर्घकालीन जे उद्दिष्ट आहेत तर या 2000च्या दुसऱ्या लोकसंख्या धोरणाचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. त्यानंतरचा प्रश्न आहे शाश्वत विकास ध्येय संदर्भात अयोग्य विधान अर्थात चुकीचे विधान ओळखा असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, ही ध्येय 2030 पर्यंत पूर्ण करावायची आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे पॅरिस येथे पार पडलेल्या या परिषदेत 17 प्रकारचे शाश्वत विकास ध्येय स्वीकारण्यात आले किंवा ठरवण्यात आले. त्यानंतर क स्टेटमेंट आहे ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या नावाचा अहवाल या ठिकाणी जाहीर झालेले होते का. ओके, सो आता 2012च्या रिओ 20 परिषदेला अनुसरून 2015 मध्ये शाश्वत विकासाची 3 दिवसीय परिषद जागतिक नेते जे काही जगातील महत्वाचे जे नेते आहेत ओके जागतिक स्तरावर त्यांनी एकत्र येऊन न्यूयॉर्क या शहरामध्ये एकत्र येऊन शाश्वत विकासाच्या संदर्भाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये नवीन एजेंड्याचा जी काही स्वीकृतीला त्यांनी मान्यता दिलेली आहे. ओके, किंवा शाश्वत विकासासंदर्भाने नवीन घोषणापत्र त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले होते. याला नाव काय दिलेले होते तर ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या पद्धतीने किंवा या नावानं हा अहवाल जाहीर करण्यात आलेला होता किंवा त्यालाच नवे घोषणापत्र देखील म्हटलं जातं. यामध्ये 17 प्रकारचे शाश्वत विकास उद्दिष्टे आणि 169 उद्दिष्टांचा समावेश होता. ओके, सो लक्षात ठेवा 17 प्रकारचे शाश्वत विकास उद्दिष्टे, 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि 169 जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत तर त्या अंतर्गत या ठिकाणी समावेश करण्यात आलेला होता जी 2015 ते 2030 पर्यंत साध्य करायचे होते. ओके, आणि जी काही हे ध्येय जे धोरण आहे किंवा एकंदरीतच शाश्वत विकास ध्येय आहे ते 1 जानेवारी 2016 पासून लागू झालेले आहे. ओके, तर प्रश्नात दिलेला आहे की ही ध्येय 2030 पर्यंत पूर्ण करायचे आहेत का तर नक्कीच बरोबर आहे.
त्यानंतर आहे पॅरिस येथे पार पडलेल्या 17 प्रकारचे शाश्वत विकास ध्येय ठरवण्यात आले. सो पॅरिस नाही तर ते कुठं पार पडलेलं आहे तर न्यूयॉर्क या शहरामध्ये. ओके, सो न्यूयॉर्क या शहरामध्ये. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. क स्टेटमेंट आहे ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अहवाल. ओके, ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा जे काही अहवाल आहे ते जाहीर करण्यात आलेले होते का. सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ आणि क योग्य, मात्र ब जे आहे ते चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. सो फक्त ब असणारा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 2 फक्त ब या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे सायलेंट स्प्रिंग अर्थात सायलेंट स्प्रिंग नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. ग्रो हार्लेन ब्रुटलँड, रचेल कार्लसन, डेव्हिड पियर, एडवर्ड बार्बियर. ओके, सो या ठिकाणी आपल्याला एकंदरीत या पुस्तकाचं कव्हर पेज दिसून येतो. सायलेंट स्प्रिंग लिहिणारा कोण आहे तर रचेल कार्सन. ओके, सो रचेल कार्सन यांनी या सायलेंट स्प्रिंग नावाचं जे काही पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे. ओके, यामध्ये त्यांनी शाश्वत विकासासंदर्भाने किंवा पर्यावरण ऱ्हासासंदर्भाने जे काही निरीक्षण आहे ते निरीक्षणे त्या ठिकाणी नोंदवलेले आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. सायलेंट स्प्रिंग, रचेल कार्लसन. MIT जे काही मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यामधील डेनिस आणि डोनेला मेडोज या नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते तर त्यांनी देखील एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये जागतिक समतोलाची स्थिती असे वर्णन करताना एक मॉडेल आउटपुट शोधत आहोत जे अशा जागतिक व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते जे अचानक आणि अनियंत्रित पडझडीशिवाय टिकाऊ असेल आणि आपल्या सर्व लोकांच्या मूलभूत भौतिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम असेल. अशा पद्धतीचा त्यांनी जो काही रिसर्च केलेला होता तर रिसर्च पेपरचं नाव होतं अ ब्लू प्रिंट फॉर सर्व्हायव्हल. ओके, सो डेनिस आणि डोनेल मेजोस हे MIT अमेरिकेतील जे रिसर्चर्स होते तर त्यांनी शाश्वत विकासासाठी त्या अ ब्लू प्रिंट फॉर सर्व्हायव्हल या शोध निबंधामध्ये त्यांनी जे काही भाष्य आहे ते केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी ब्लू प्रिंट फॉर सर्व्हायव्हल आणि हे जे काही इकोलॉजिस्ट होते ओके डेनिस आणि डोनेला मेडोस. ओके, सो त्यांनी हे रिसर्च केलेलं आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे रचेल कार्लसन किंवा कार्सन. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राष्ट्रीय युवा धोरणात युवकाची व्याख्या 15 ते 29 वयोगटातील अशी करण्यात आली. ओके, ऑलरेडी यावर आयोगाने 2020 मध्ये आय थिंक 2020 मध्ये पूर्वपरीक्षित प्रश्न विचारलेला आहे. ओके, राष्ट्रीय युवा धोरण 1988, राष्ट्रीय युवा धोरण 2003, राष्ट्रीय युवा धोरण 2014 आणि वरीलपैकी कोणतेही नाही. सो राष्ट्रीय युवा धोरण ज्याला नॅशनल युथ पॉलिसी म्हटलं गेलेलं आहे. सो पहिले राष्ट्रीय युवा धोरण 1988 मध्ये स्वीकारण्यात आले. यामध्ये 2003 मध्ये काही सुधारणा करण्यात आलेली होती आणि त्या जागी दुसरे राष्ट्रीय युवा धोरण स्वीकारण्यात आले. सर्वात आधी 1988 मध्ये, त्यानंतर 2003 मध्ये. ओके, मात्र त्याच्यामध्ये देखील काही जे बदल आहे ते अपेक्षित होते आणि त्यामुळे 2014 मध्ये नवीन सुधारित अशी धोरण राष्ट्रीय युवा धोरण अधिसूचित करण्यात आलेले होते. आता उद्दिष्ट या ठिकाणी दिलेलं आहे ते उद्दिष्ट आहे तुम्ही वाचून घ्या. 2003च्या धोरणात युवा म्हणजे काय किंवा युवा कोणाला म्हणावे अशा पद्धतीने त्याची जे काही डेफिनेशन आहे ती केलेली होती. तर युवा म्हणजे काय तर 13 ते 15 वयोगटातील जे व्यक्ती आहेत तर त्यांना युवा म्हणावे अशा पद्धतीच्या व्याख्या 2003च्या धोरणामध्ये ठरवलेलं होतं. मात्र त्याच्यामध्ये काही बदल करून 2014 मध्ये जे काही सुरुवातीला 13 ते 35 होतं तर त्याच्यामध्ये युवकाची व्याख्या 15 ते 29 या वयोगटातील व्यक्तींचा उल्लेख या ठिकाणी युवक म्हणून करण्यात येईल अशा पद्धतीच्या ठरवण्यात आलेलं आहे. ओके, सो 15 ते 29 हे जे काही वयोगटाची व्याख्या आहे ते कोणत्या धोरणांतर्गत करण्यात आली तर 2014च्या राष्ट्रीय युवा धोरणांतर्गत ठरवण्यात आलेले आहे. ओके, आणि तेच या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं कोणत्या राष्ट्रीय धोरणात युवकाची व्याख्या 15 ते 29 या वयोगटातील व्यक्ती असे करण्यात आले. सो राष्ट्रीय युवा धोरण 2014. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो त्यामध्ये उद्दिष्ट वगैरे दिलेले आहेत तुम्ही नंतर वाचून घ्या. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चा संदर्भात 2010 पर्यंत पूर्ण करावयाची तरतूद काय होती. ओके, शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे करणे. त्यानंतर आहे 1000 जिवंत जन्मामागे जे काही बालमृत्यू दराचे जे प्रमाण आहे ते 30च्या खाली आणणे. सार्वत्रिक लसीकरण साध्य करणे. त्यानंतर आहे जन्म, मृत्यू आणि विवाहाची जी नोंदणी आहे ती 100% करणे. सो या 2000च्या धोरणांतर्गत जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आहे. सो 2010 पर्यंत जे काही ध्येय ठरवण्यात आलेले होते किंवा उद्दिष्ट ठरवण्यात आलेले होते तर त्यापैकी काय ध्येय ठरवण्यात आलेले होते आणि कधीपर्यंत ते साध्य करायचे होते अशा पद्धतीच्या प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके,
सो या ठिकाणी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 मध्ये सर्वप्रथम, ओके, त्यानंतर 2000 मध्ये दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. आता यामध्ये जे काही 2010 पर्यंत साध्य करायची जे उद्दिष्ट होते, तर त्यामध्ये 14 प्रकारचे सामाजिक व जनसांख्यिकीय उद्दिष्ट तयार करण्यात आलेले होते, ज्यामध्ये मूलभूत पुनरुत्पादक आणि बाल आरोग्य सेवांच्या जे काही अपूर्ण गरजा आहेत ते पूर्ण करणे, ओके, जे काही फंडामेंटल रिप्रोडक्टिव्ह जे सिस्टम आहे किंवा फंडामेंटल जे डिलिव्हरी सिस्टम आहे ते डेव्हलप करणे, त्यानंतर आहे बाल आरोग्य, ओके, चाइल्ड हेल्थ केअर आहे ते त्या संदर्भात जे अपूर्ण गरजा आहे ते पूर्ण करणे, शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणे, तसेच शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण कमी करणे या अंतर्गत ठरवण्यात आलेलं होतं. प्रत्येक 1000 जिवंत जन्मामागे अर्भक मृत्यूदर अर्थात बाल मृत्यूदर 30च्या खाली आणणे. नंतर आहे माता मृत्यूदराचे जे प्रमाण आहे ते प्रति 1,00,000 जिवंत जन्मामागे 100च्या खाली आणणे, हे या 2000च्या धोरणामध्ये ठरवण्यात आलेले होते. मुलांचे सार्वत्रिक लसीकरण घडवून आणणे, मुलींच्या उशिरा विवाहाला प्राधान्य देणे किंवा विवाहाला प्रोत्साहन देणे, त्यानंतर आहे 80% संस्थात्मक प्रसूती साध्य करणे, जन्म, मृत्यू, विवाह यांची जी काही नोंदणी आहे ती 100% नोंदणी करून ठेवणे, एड्सचा प्रादुर्भाव रोखणे, त्यानंतर संसर्गजन्य जे काही रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करणे. अशा पद्धतीने जे काही 14 प्रकारची उद्दिष्ट आहेत, तर या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये ठरवण्यात आली होती, जी 2010 पर्यंत अचीव करायची होती. ओके, सो त्या प्रश्नाकडे काय दिलेलं आहे, तर प्रश्नात आपल्याला शालेय शिक्षण व मोफत सक्तीचे करणे होते का? सो शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे करणे व बरोबर आहे. ब आहे 1000 जिवंत जन्मामागे जे काही बालमृत्यू दर आहे 30च्या खाली आणणे, ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सार्वत्रिक लसीकरण साध्य करणे, ओके, सो सार्वत्रिक लसीकरण साध्य करणे हे देखील या ठिकाणी क स्टेटमेंट देखील योग्य असणार आहे. जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंदणी 100% करणे, सो जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंदणी 100% करणे हे देखील या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो वरील सर्व हे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे शाश्वत विकास ध्येय संदर्भात चुकीची जोडी ओळखा. ओके, ध्येय क्रमांक 1 गरिबीचे उच्चाटन, दुसरा आहे पर्याय विधान ब मध्ये ध्येय क्रमांक 4 बालमृत्यू दर कमी करणे, ध्येय क्रमांक 9 नाविन्यपूर्ण उपक्रम व पायाभूत सुविधांचा विकास करणे, त्यानंतर ध्येय क्रमांक 14 जमिनीवरील जीवन. सो कुठली जोडी चुकीची आहे? ओके, आता जे काही आपण शाश्वत विकास ध्येय अभ्यासतो, तर त्या संदर्भात जे 17 प्रकारचे जे ध्येय आहेत ते आपल्याला बाय हार्ट पाठांतरच असायला हवं, आणि जे काही MDGs मध्ये आपण 8 प्रकारचे जे ध्येय अभ्यासतो तर ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो संयुक्त राष्ट्रांनी 2015 ते 2030 पर्यंत जगभरातील शाश्वत विकासासाठी 17 प्रकारचे शाश्वत जे उद्दिष्ट आहेत ते निश्चित केलेले आहे. ओके, ज्यामध्ये पहिले जे काही ध्येय आहे ते गरिबी निर्मूलन. ओके, सो लक्षात ठेवा गरिबी निर्मूलन हे पहिले ध्येय. दुसरे उपासमार, तिसरे ध्येय आहे उत्तम आरोग्य आणि कल्याण, ज्याला गुड हेल्थ अँड वेल बिईंग म्हटलं गेलेलं आहे, सो लक्षात ठेवा. चौथे जे ध्येय आहे ते गुणवत्तापूर्ण शिक्षण, ज्याला क्वालिटी एज्युकेशन म्हटलं जातं. त्यानंतर लिंग समानता, ओके, लिंग समानता अर्थात जेंडर इक्वेलिटी. स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, ओके, सॅनिटेशन आणि ड्रिंकिंग वॉटर संदर्भाने जे ध्येय आहे ते ध्येय क्रमांक 6 मध्ये दिलेलं आहे. स्वस्त, अफोर्डेबल आणि स्वच्छ क्लीन एनर्जी हे ध्येय क्रमांक 7 मध्ये आहे. त्यानंतर ध्येय क्रमांक 8 मध्ये सक्षम कार्य आणि आर्थिक वाढ. ओके, सो ज्याला डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो सक्षम कार्य आणि आर्थिक वाढ. त्यानंतर उद्योग, नवोपक्रम आणि पायाभूत सुविधा. सो हे लक्षात ठेवा, उद्योग अर्थात नाविन्यपूर्ण जे काही उपक्रम आहे आणि पायाभूत सुविधाचा विकास करणे ध्येय क्रमांक 9. ओके, सो 9ला नाविन्यपूर्ण अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर लिंग समानता 5 मध्ये दिलेला आहे, तर त्याचा अपोजिट 10ला असमानता कमी करणे किंवा एकंदरीत त्या मिळते जुळते. ओके, सो 5चे दुप्पट केल्याच्या नंतर 10 मध्ये असमानता कमी करणे हे अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. त्यानंतर शहरी आणि समुदाय टिकाऊ करणे. ओके, सो ध्येय क्रमांक 11 मध्ये जे काही सस्टेनेबल सिटीज आहे आणि कम्युनिटीज आहे, ओके, समुदाय हे व्यवस्थित डेव्हलप करणे ध्येय क्रमांक 11 मध्ये आहे. त्यानंतर जिम्मेदारीपूर्ण उपभोग आणि उत्पादन घडवून आणणे. ओके, ज्याला रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आणि प्रोडक्शन अशा पद्धतीने ध्येय क्रमांक 12च्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ध्येय क्रमांक 13 मध्ये दिलेला आहे जागतिक हवामान बदलावर कारवाई करणे अर्थात क्लायमेट ऍक्शन. ओके, सो क्लायमेट ऍक्शन ध्येय क्रमांक 13 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर समुद्र आणि सागरी संसाधनांचे जतन करणे, ज्याला लाईफ बिलो वॉटर म्हटलं गेलेलं आहे. ओके, जे समुद्राखालचे जे जीवन आहे त्या सागरी जीवनाचे संशोधन किंवा संरक्षण करणे हे ध्येय क्रमांक 14 मध्ये दिलेलं आहे.
ध्येय क्रमांक 15 मध्ये, त्यानंतर आहे ध्येय क्रमांक 15 मध्ये लाईफ ऑन लँड. ओके, सो जमिनीवरील जे काही जीवन आहे त्याच्या संरक्षणासाठी, अर्थात भूप्रदेशावरील किंवा भूपृष्ठावरील जे काही जीवसृष्टी आहे त्याचे जतन करणे हे ध्येय क्रमांक 15 मध्ये दिलेलं आहे. शांतता, न्याय आणि मजबूत संस्था, ओके, ज्याला पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन म्हटलं गेलेलं आहे, ते ध्येय क्रमांक 16 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 17 मध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे काही जागतिक भागीदारी आहे, ज्याला पार्टिसिपेशन फॉर द गोल्स अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. सो ध्येय क्रमांक 17 मध्ये हे देण्यात आलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने 17 प्रकारचे ध्येय आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, नो पॉवर्टी, ओके, नो पॉवर्टी. त्यानंतर आहे झिरो हंगर, गुड अँड हेल्थ बी, ध्येय क्रमांक 3. ध्येय क्रमांक 4 क्वालिटी एज्युकेशन, ध्येय क्रमांक 5 मध्ये जेंडर इक्वेलिटी. त्यानंतर आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. 7 मध्ये अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. ओके, सो हे अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा या ठिकाणी मराठीमध्ये दिलेले आहे ते तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. ओके, सो प्रश्नात आपल्याला विचारलेलं होतं की कुठली जोडी चुकीची आहे. ओके, सो चुकीची जोडी विचारलेली होती. ध्येय क्रमांक 1 मध्ये गरिबीचे उच्चाटन आहे का? सो गरिबीचे उच्चाटन किंवा गरिबीचे निर्मूलन, सो अ जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. त्यानंतर ध्येय क्रमांक 4 मध्ये बाल मृत्यूदर कमी करणे. सो ध्येय क्रमांक 4 मध्ये काय आहे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे. ओके, सो ध्येय क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं आहे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे. सो त्यामुळे ब जे आहे ते ब या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो ब स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं असणार आहे. त्यानंतर आहे ध्येय क्रमांक 9 मध्ये दिलेला आहे नाविन्यपूर्ण उपक्रम व पायाभूत सुविधा. सो 9 मध्ये आपण बघितलेलं आहे की पायाभूत सुविधा, नवप्रमाणे उद्योग याला चालना देणे किंवा विकास घडवून आणणे. सो क स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि ध्येय क्रमांक 14 मध्ये काय दिलेलं आहे जमिनीवरील जीवन. सो ध्येय क्रमांक 14 या ठिकाणी ध्येय क्रमांक 14 मध्ये एकंदरीतच जे लाईफ बिलो वॉटर, ओके, सो लाईफ बिलो वॉटर अर्थात समुद्र आणि सागरी संसाधनांचे जतन करणे. ओके, सो त्यामध्ये जमिनीवरील जीवन हे ध्येय क्रमांक 15 आहे. सो त्यामुळे ड देखील या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो ड स्टेटमेंट देखील या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे ब आणि ड चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. सो चुकीचं जे या ठिकाणी जोडी आहे ते ब आणि ड. सो ब आणि ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार नवीन अभ्यासक्रमाची रचना कशी आहे. ओके, 5-3-3-4, त्यानंतर आहे 5-3-4-3, 5-3-4-2, 5-3-4-4. ओके, सो अशा पद्धतीने जे काही स्लॅब आहे किंवा एकंदरीत जे स्लॅब इन द सेन्स जे काही एनरोलमेंट आहे, ओके, एज्युकेशनच्या बाबतीत, तर ते ठरवण्यात आलेलं आहे. ओके, सो 5 वर्षे पहिले प्राथमिक शिक्षण, त्यानंतर 3 वर्षे माध्यमिक शिक्षण आणि परत 3 वर्षे उच्च माध्यमिक शिक्षण आणि 4 वर्षे पदवीपर्यंतचे शिक्षण अशा पद्धतीने ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. ओके, सो राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आपल्याला काय दिसून येतं तर यामध्ये शिक्षणाचे सर्वसामान्यीकरण, ओके, नंतर आहे यामध्ये पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत सर्व स्तरावर सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करणे आणि या नवीन अभ्यासक्रम रचनेमध्ये जी प्रणाली स्वीकारण्यात आलेली आहे तर 5-3-3-4. ओके, सो 53-34 अशा पद्धतीने किंवा 5-3-3-4 अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. सो 5-3-3-4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. 5-3-3-4 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो या पद्धतीने नवीन अभ्यासक्रमाची किंवा नवीन एनरोलमेंट जी काही प्रणाली आहे त्याचा स्वीकार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी काही गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 2030 पर्यंत 4 वर्षांच्या एकात्मिक, ओके, इंटिग्रेटेड बीएड पदवी सुधारित करण्यात आली. ओके, त्यानंतर सर्वांगीण विकास आणि बहुविषयक मल्टी जे काही अप्रोच आहे ते दृष्टिकोन डेव्हलप करणे, संशोधनावर अधिक भर देणे. ओके, व्यावसायिक शिक्षणाचे एकत्रीकरण करणे. ओके, सो अशा पद्धतीने ठिकाणी दिलेलं आहे. 2025 पर्यंत किमान 50% शिकणाऱ्या जे काही व्यावसायिक शिक्षणाची ओळख करून देणे. ओके, मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून 5वी पर्यंतचे जे काही शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा असेल अशा पद्धतीने या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वीकारण्यात आले होते. त्याच्यामध्ये काही सुधारणा करून 1992 मध्ये काही घटक ठरवण्यात आले. त्यानंतर परत 2020 मध्ये त्याच्यात काही बदल करण्यात आले आहे. ओके, सो अलीकडची जी काही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आहे ती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार डेव्हलप करण्यात आले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सहस्त्र विकास ध्येय अर्थात जे काही MDGs आहे. ओके, सो MDGs
मिलेनियम डेव्हलपमेंट गोल संदर्भाने योग्य जोडी ओळखा. अ. ध्येय क्रमांक 2 किंवा ध्येय 2 मध्ये सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण प्राप्त करणे. त्यानंतर आहे ध्येय 4 मध्ये किंवा ध्येय 4 मध्ये बालमृत्यू दर कमी करणे. ध्येय 5 मध्ये माता मृत्यू दर किंवा माता आरोग्य सुधारणे. ध्येय 3 मध्ये काय दिलेले आहे तर महिला सक्षमीकरण करणे. आणि ध्येय 7 मध्ये पर्यावरणीय शाश्वतता. ओके, सो एमडीजी संदर्भात जी काही 8 प्रकारचे ध्येय आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो एमडीजी काय आहे ते आपण यापुढे याआधी बघितलेलं आहे. ओके, सो जे सप्टेंबर 2000 मध्ये न्यूयॉर्क या शहरात जी मिलेनियम शिखर परिषद झाली होती तर त्यामध्ये 8 ध्येय, 21 लक्ष आणि 60 प्रकारचे जे निर्देशक आहेत ते स्वीकारण्यात आलेले होते. ओके, भारताने किती तर 8 ध्येय, 21 लक्ष आणि 35 जे काही निर्देशकांचा स्वीकार केलेला आहे. आता याच्यामध्ये जे काही 8 प्रकारची ध्येय आहेत तर त्यामध्ये पहिले अत्यंत गरिबी व भूक कमी करणे. ओके, नंतर दुसरा आहे सर्वांगीण प्राथमिक शिक्षण अचीव करणे. तिसरा आहे लैंगिक समानता व महिलांचं सशक्तीकरण घडवून आणणे. 4 आहे बालमृत्यू दर कमी करणे. 5 दिलेला आहे मातृत्व आरोग्य सुधारणा घडवून आणणे. नंतर 6 मध्ये HIV, एड्स, मलेरिया व इतर आजारांशी लढण्यासाठी योग्य ते पाऊल उचलणे. आणि 7 मध्ये दिलेलं आहे पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे. 8 आहे वैश्विक भागीदारीच्या विकासासाठी जे काही भागीदारी सुनिश्चित करण्यासंदर्भाने या ठिकाणी ध्येय क्रमांक 8 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओके, सो अत्यंत गरिबी व भूकमरी. सो गरिबी व भूकमरी ध्येय क्रमांक 1, प्राथमिक शिक्षण 2, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण 3, बालमृत्यू दर 4, मातृत्व आरोग्य सुधारणा 5, HIV, एड्स किंवा इतर जे आजार आहेत 6, पर्यावरणीय शाश्वतता 7 आणि वैश्विक भागीदारी 8. ओके, सो 8 प्रकारचे ध्येय लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जे दिलेलं होतं की सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण 2 मध्ये आहे का तर 2 मध्ये आहे, आपण बघितलेलं आहे. ओके, सो ध्येय क्रमांक 2 एमडीजीचा. ओके, सो एमडीजीज आणि एसडीजीज मध्ये डिफरन्शिएट आहे. डिफरंट जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ओळखता यायला पाहिजे. ओके, नंतर ब मध्ये जे दिलेलं आहे ध्येय क्रमांक 4 मध्ये काय आहे तर बाल मृत्यू दर कमी करणे. सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर क ध्येय क्रमांक 5 मध्ये माता आरोग्य सुधारणा करणे किंवा मातृत्व आरोग्य सुधारणे. सो ध्येय क्रमांक 5 हे देखील बरोबर आहे. ध्येय क्रमांक 3 मध्ये महिलांचे सक्षमीकरण करणे. सो ध्येय क्रमांक 3, सो महिलांचे सक्षमीकरण करणे. ड देखील या ठिकाणी योग्य आहे. आणि ध्येय क्रमांक 7 मध्ये पर्यावरणीय शाश्वतता. ओके, सो पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे हे ध्येय क्रमांक 7 आहे का, सो हे देखील बरोबर आहे. अर्थात वरील पैकी सर्व बरोबर आपल्याला योग्य जोडी दिसून येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. सो पुढे जाऊया. त्यानंतरचा या लेक्चर मधील शेवटचा प्रश्न आहे शाश्वत विकास अहवाल 2023च्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. ओके, जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे इंडेक्स आहे तर त्या संदर्भाने 2023च्या संदर्भाने योग्य विधाने ओळखा. अ. या अहवालाची थीम इम्प्लिमेंटिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल स्टिम्युलेशन किंवा एसडीजी स्टिम्युलेशन असे होते. ब आहे यात 162 देशात 112व्या स्थानी. ओके, सो भारताच्या संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे की यात भारत 162 देशामध्ये 112व्या स्थानी आहे का. त्यानंतर क स्टेटमेंट आहे भारताला 100 गुणांपैकी 63.45 गुण प्राप्त झालेले आहे. आणि ड हे अहवाल UNDP मार्फत प्रकाशित करण्यात येते. ओके, सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. वरील सर्व अबक बकड अकड. ओके, सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023 पब्लिश बाय. ओके, सो कोणत्या संस्थेद्वारे पब्लिश केला जातो तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. ओके, सो याला SDSN ओके सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात येतो. 21 जून 2023 ला या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलेले आहे. ओके, आणि थीम काय होती तर इम्प्लिमेंटिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्टिम्युलेशन. सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल स्टिम्युलेशन किंवा SDG स्टिम्युलेशन या निर्देशकामध्ये 162 देशामध्ये भारताने 111व्या स्थानी किंवा भारत 111व्या स्थानी राहिलेला आहे. आणि 100 पैकी 63.45 गुणांसह 112व्या स्थानी भारत राहिलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी SDG इंडेक्स संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता प्रश्नात SDG इंडेक्सची जी काही थीम आहे ती इम्प्लिमेंटिंग द SDG स्टिम्युलेशन आहे का तर आपण बघितलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी SDG स्टिम्युलेशन. सो फ स्टेटमेंट बरोबर आहे. ब भारत या ठिकाणी किंवा या इंडेक्समध्ये 162 देशात 112व्या स्थानी आहे का, ब देखील या ठिकाणी योग्य आहे. नंतर क 100 गुणांपैकी भारताला 63.45 गुण प्राप्त झालेला आहे. सो हे देखील
63.45 गुणांसह भारत 112व्या स्थानी आहे. सो क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. आता ड स्टेटमेंट दिलेलं होतं की या अहवालात किंवा हे अहवाल UNDP मार्फत प्रकाशित करण्यात येतो. सो ते UNDP मार्फत प्रकाशित करण्यात येत नसून ते एकंदरीत SDSN ओके सस्टेनेबल डेव्हलपमेंट नेटवर्क या संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात येतो. त्यामुळे या ठिकाणी ड जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके सो ड स्टेटमेंट जर आपण एलिमिनेट केलं तर आपल्याला थेट आपला पर्याय मिळून जातो आणि पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके सो अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न SDG संदर्भाने आपण अभ्यासलेला आहे. ओके आता SDG MDG जे काही आपण लेक्चर अभ्यासलेलं आहोत किंवा आपल्या या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा आणि त्या ठिकाणी जे काही इकॉनॉमिक्स प्रिलिम संदर्भात जे काही लेक्चर अपलोड केलेलं आहे. ओके साधारणतः 8 ते 9 लेक्चर आपण अपलोड केलेलं आहे. सो त्यामध्ये हे SDG MDG सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके त्यामुळे आपण या ठिकाणी ब्रीफमध्ये ते डिस्कस केलेलं आहे. ओके सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.